जंतर मंतर आंदोलन परिसरात दिल्ली पोलिसांकडून इंक्षणा FRS कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत। कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जंतर मंतरच्या आंदोलन परिसरात विविध ठिकाणी फेशियल रिकॉग्निशन सिस्टम कॅमेरे बसवण्यात आले आहेत। समाजकंटक, गुन्हेगार आणि फरार आरोपींना या आंदोलनात प्रवेश करण्यापासून रोखणं हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे। जंतर मंतरवरील आंदोलकांवर हेरगिरी करण्यासाठी हे कॅमेरे लावण्यात आलेले नाही आहेत। हा जो दावा करण्यात आलाय तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि निराधार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। विद्यार्थी आंदोलनाचा गैरफायदा घेऊन देशातील शांतता आणि वातावरण बिघडवण्याचा मोठा कट रचला जातोय हे समोर आलंय आणि त्यामुळेच ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। इथल्या जंतर मंतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं क्रिमिनल रेकॉर्ड असलेला व्यक्ती घुसू नये यासाठी त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी इंक्षणा अर्थात फेस रिकॉग्नाइज सिस्टीम जी आहे ती प्रणाली लावण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर ही ती व्हॅन आहे, ज्या व्हॅनवरती आपण हे AI प्रणालीद्वारे ऑपरेट करत असलेले कॅमेरे पाहतोय, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची नोंद जी आहे ती होत असते आणि प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येणारी त्या ठिकाणी स्पष्टपणे या मध्ये कैद होत असते। खरं तर हेच कॅमेरे कशा पद्धतीने ऑपरेट होतात हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। आपण जर बघितलं तर मागील काही दिवसांपासून यामध्ये जवळपास 2500हून अधिकांची नोंद जी आहे ती झालेली आहे। आपण जर नजर आतमध्ये टाकली तर त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे तो येता जाता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल। प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे ग्रीन मार्क या ठिकाणी होताना दिसतोय आणि त्याद्वारे कशा पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीची तपासणी या ठिकाणी होते, प्रत्येक व्यक्ती कसा या ठिकाणी रिकॉग्नाइज होतो हे देखील बघितलं जातं आणि याद्वारे काही क्रिमिनल रेकॉर्ड असलेले लोक घुसतायत का हे देखील पाहिलं जाते। मागील काही दिवसांपासून 2500हून अधिक लोकांचे या ठिकाणी फेस रिकॉग्नाइज झाले अशी माहिती सध्या मिळालेली आहे। त्यामुळे निश्चित या सगळ्या प्रणालीद्वारे या आंदोलनावर मात्र आता लक्ष जे आहे ते या पोलिसांकडून दिलं जात असल्याचं चित्र या आंदोलनस्थळी पाहायला मिळते। कॅमेरामन विजय कुलकर्णीसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, जंतर मंतर, दिल्ली।